नमस्कार माऊली भक्तांनो, जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पाहून दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ, हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत पाहाल तर भाग्यवंत ठराल. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा भाग्य लागतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला, अर्थात पतीला व पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात, तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. माऊली म्हणतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवले आहे. अरे, कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावा. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायला असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. अशाश्वतावर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्त नाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको. कुणावरही अंधाळा विश्वास करू नको. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. माऊली म्हणतात, मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोहा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे. दुसऱ्याचं ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. माऊली म्हणतात, अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश होय. आपलं कर्तव्य चोखपणे पार पडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरु वचनात असते, साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही. आम्हाला माहित आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते. अशा या निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. माऊली म्हणतात, नेहमी समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. माऊली भक्तांनो, तुम्हाला जर हा सुंदर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि हो, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. आनंदी राहा आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा. आणि हो, माऊलींचे नामस्मरण करायला विसरू नका. जय गजानन, श्री गजानन, गुरु गजानन.